मुंबई या शहराने आतापर्यंत अनेक गँगस्टर्स, गँग वॉर्स आणि त्यांनी केलेले गुन्हे बघितलेत। आपल्या गुन्ह्यांनी मुंबईत दहशत माजवणाऱ्यांत एक नाव होतं, प्रसाद पुजारी। गेली 20 वर्ष हा कुख्यात गुंड फरार होता। पोलिसांपासून वाचण्यासाठी थेट भारत सोडून तो चीनच्या आश्रयाला गेला होता। सीमेच्या पलीकडे असल्यामुळे भारतीय पोलीस आपलं काहीही बिघडवू शकणार नाही असं त्याला वाटत होतं, पण त्याचा हा गैरसमज आता दूर झालाय। चीन सोबत कुठलाही हस्तांतरणाचा करार नसताना मुंबई पोलिसांनी त्याला चीनमधून आणण्याची किमया केली आहे। प्रसाद पुजारीच्या अटकेनं अनेक गोष्टी उघड होणार आहेत। पुजारीची अटक इतकी महत्त्वाची काय? काय होती त्याची दहशत? चीनला तयार कसं केलं पाहूया। 90च्या दशकात मुंबईच्या गल्लीबोळ्यांत केव्हाही गोळीबाराचा आवाज यायचा। कुठेतरी कुणाचा खून झाला याच्या बातम्या पेपरमध्ये छापून येणं हे मुंबईकरांसाठी रोजचंच होतं। अनेक टोळ्यांनी मुंबईचं वातावरण अशांत केलं होतं। यातच एक जण होता तो प्रसाद पुजारी। मुंबईच्या वाशी भागात तो राहत होता। छोटे मोठे गुन्हे करत सुरू झालेला त्याचा प्रवास मोस्ट वॉन्टेड पर्यंत आला। सुरुवातीला तो पिल्लाई गँगमध्ये काम करत होता आणि नंतर त्याने छोटा राजनसाठी काम करणं सुरू केलं। प्रसाद पुजारी विरोधात 8 गुन्हे दाखल आहेत। 3 केसेस युनिट तर 7 क्राइम ब्रांचकडे, ज्यात हत्या, खंडणी, वसुली आणि फायरिंगचे गुन्हे आहेत। ठाणे, मुंबई, नवी मुंबईत अनेक खंडणीचे गुन्हे त्याच्या विरोधात दाखल आहेत। इतकंच नाही तर 4 केसेसमध्ये त्याच्यावर मोक्का सुद्धा लावण्यात आलाय। 2002 मध्ये प्रसादला पहिल्या गुन्ह्यात अटक झाली होती। नंतर 2005 मध्ये तो हाँगकाँगला पळून गेला। चीनमध्ये गेल्यावर तिथे त्याने एका चीनी मुलीशी लग्न केलं आणि आपल्या पत्नीसह लुओहू जिल्ह्यातल्या शेनझेन या शहरात राहू लागला। तो प्रवासी विजावर चीनमध्ये गेला होता, ज्याची मुदत मे 2008 मध्ये संपली होती। त्यानंतर मार्च 2008 मध्ये पुजारीला तात्पुरता निवासी परवाना देण्यात आला होता, मात्र त्याची सुद्धा मुदत मार्च 2012 मध्ये संपली होती। चीनमध्ये राहूनही प्रसादचे भारतात गुन्हे सुरूच होते। 2019ला त्याने एका पॉलिटिशियन आणि व्यावसायिकाच्या पीएला धमकी दिली होती, ज्यासाठी कलम 307, 452 आणि मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला गेला। काही वर्षांपूर्वी पुजारीने शिवसेना नेते चंद्रकांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता। 19 डिसेंबर 2019ला झालेल्या हल्ल्यात जाधव यांचा जीव कसाबसा वाचला होता। त्यानंतर इंटरपोलनं पुजारी विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती। शेवटचा गुन्हा 2023 मध्ये विक्रोळीत नोंदवला गेला। मग आता प्रश्न पडतो की तो तर चीनला होता, परदेशी होता, मग तरी तो भारतात खंडणी, धमकीचे गुन्हे कसे करायचा? तर प्रसाद पुजारीचं कुटुंब त्याला यात साथ देत असल्याची माहिती आहे। 2020 मध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पुजारीची 62 वर्षांची आई इंदिरा पुजारीला खंडणीच्या प्रकरणात अटक केली होती। त्यानंतर चीनमध्ये असलेल्या पुजारीच्या अटकेसाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले। प्रसाद पुजारीला भारतात आणणं मोठं आव्हान होतं, कारण तो लपला होता तो चीनमध्ये। आधीच चीन आणि भारतात तणातणी आहे। त्यातच चीनसोबत गुन्हेगार हस्तांतरण संदर्भात भारताचा कोणताही करार नाहीये। तरीही त्याला ताब्यात घेण्यात मुंबई पोलिसांना यश आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून होते। आता पुजारीला कोर्टानं 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली असून पुजारी सध्या खंडणी विरोधी पथकाच्या कस्टडीत आहे। त्याच्या चौकशीतून अनेक मोठे खुलासे होणार असल्याचंही सांगण्यात येतंय। पण या अटकेनं राज्यातल्या खंडणी रॅकेटला आळा बसेल हे तेवढं नक्की। तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करा।